नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि इथे बघा साक्षीची सगळी तयारी झाली, टिफिन वगैरे सगळं भरून दिलं बरं का. आणि इथे तिला ना येताना ऑटोने येते ना, तर त्यामुळे पैसे दिले होते ऑटोसाठी. तर ते ती कॅमेऱ्यात दाखवते. तिचं असं काही ना काही सकाळी चालू असतं आणि मुलगी घरात असली ना तर खरंच खूप छान वाटतं ना, एकदम हसतं वातावरण. झालं का तुमचं? चला मग, उशीर होतोय तिला. बाय. काला चष्मा. भाजीला घेऊन याल ना? हो मग. काय आणाल? काय काहीतरी वेगळं आणा, गिलके दोडके सोडून. गिलके दोडके शिमला हे काहीच नका. गाजर वाटाणा? हो, वाटाणा आणा ना, वाटाण्याची गरज आहे. कढी नको वाजवू साक्षी. बाय पप्पा, बाय ताई, तुमच्या दिवस जाऊ. बाय, हॅव अ गुड डे. रोज काहीतरी विसरायला लागतं ना साक्षी. काय राहिलं? हे बघा, हे असं असतं साक्षीचं. रोज काही ना काही विसरते. स्टोल तरी विसरेल, मोबाईल तरी विसरेल आणि पुन्हा वरती येईल एक चक्कर तरी. गुड मॉर्निंग, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं. तर आज आहे भोगी. आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मनाप्रमाणे जावं ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण सगळ्यात अगोदर तुम्हाला ना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. काहीतरी पडलं हवेनी, तर चॉपर पडला. तर असो, आत्ता ना चेहरा ओला दिसत असेल कारण मी आत्ता जस्ट कपडे धुवून बाहेर आले आणि या दोघांना जायचं होतं ना, तर अगोदर यांचा टिफिन वगैरे सगळं केलं. पेपर बघू शकता, वाचला आणि तसाच सोडलेला आहे पेपर. आणि मी तुम्हाला गाऊनवर दिसत असेल तर कपडे धुवायचे होते ना, तर कपडे धुताना खूप ओली होते, त्याच्यामुळे गाऊनवरच कपडे धुते. आणि इकडे कपडे पण धुवून झाले, तुम्हाला दाखवते मी. कपडे जास्त होते धुवायला, सगळे व्हाईटच कपडे होते. आणि आता बरंच आवरायचं आहे कारण भोगी असल्यामुळे ना भोगीची भाजी वगैरे सगळं करायचं आहे. आता ते तर कोणीच नाही खायला भोगीची भाजी वगैरे, आणि त्यामुळे ना मी शक्यतो संध्याकाळी करण्याचा विचार करते. आज मस्त ऊन पडलंय एकदम. काल उन्हाला काय झालं होतं काय माहिती. काल खूप म्हणजे असं आभट आल्यासारखं वाटत होतं ना काल. तर आज छान ऊन पडलंय, म्हटलं चला आता ऊन पडलंच आहे तर जरा जास्तीचे कपडे धुऊ. तर थोडे कपडे ना जास्त होते आज, व्हाईट कपडे जे होते, साक्षीचे ॲप्रन, यांचा ड्रेस वगैरे ते सगळं भिजवलं होतं आणि ते सगळं धुवून झालं. आता कपडे वाळत टाकते आणि पटापट कामांना सुरुवात करते. आता किचन तर काल सगळं आवरून झालेलं आहे, बाकी बऱ्यापैकी आवरून झालं. पण जी रोजची पुसपास वगैरे असते ना आपली, म्हणजे धूळ खूप येते ना, तर त्याच्यामुळे फ्रीज वगैरे पुन्हा सगळा एक हात मारावाच लागतो. आणि संध्याकाळी भोगीची भाजी जी आहे ना ती संध्याकाळी करणार आहे, कारण आता सगळे टिफिन घेऊन गेले. पण टिफिनची भाजी केली ना त्याच्यामध्ये पण मी थोडेसे तीळ टाकले. सकाळी सगळ्यांना आंघोळ करून, म्हणजे आंघोळीच्या पाण्यात पण तीळ टाकले. साक्षीने पण केस धुतले आणि मी पण केस धुतले, तसेच बांधलेले हे केस अजून. तर ते केस पण वाळवून घेते थोडेसे उन्हामध्ये. आणि ऊन पडलं ना तर बरं वाटतं जरा, कारण जरा एनर्जी आल्यासारखं वाटतं. तर असो, आज मस्त एकदम ऊन आहे, कडकडीत. तर असो, आता देवपूजा वगैरे तर झालीच आहे सकाळची. कपडे धुवायचे बाकी होते, ते धुवून झाले. आणि आता थोडंसं ओट्यावर बघू शकता, थोडं जे आता टिफिन वगैरे केलं ना त्याचे भांडे आहेत फक्त, एकदम थोडेच भांडे आहेत, कपबशी, चहा कपबशी वगैरे असं. तर ते पण लगेच आवरून घेते आणि पुन्हा तुम्हाला भेटते. रोज अगदी तेच काम असतं घरामध्ये आणि घरातली कामं तर संपतच नाही. रोज जर आपण हे आवरलं नाही तर आपलं पण तर मन शांत राहत नाही ना. पण रोज ही कामं आपल्याला सुखत पण नाही आणि नित्यनियमाने हीच कामं करत राहिलं ना तर कधीतरी कंटाळा येतो या कामांचा आणि मग काहीतरी वेगळं करावं असं वाटतं. त्यामुळेच मी आहे ना सतत सामानाचे हलवा हे ते करतच राहते. आणि थोडंसं रोजचं आपलं कपडे धुणं, भांडी हे सगळं राहतंच, पण त्यापेक्षा वेगळं काय करायचं हा पण मोठा प्रश्नच असतो. आता जे बाहेर जॉबला
वगैरे जाताना त्यांच्या आयुष्यामध्ये रोजच्या नवनवीन घडामोडी असतात काहीतरी, पण आपण जे घरीच बसणारे आहोत त्यांना हेच रोजचं काम असतं. त्यातल्या त्यात घरातलं रोजचं काय आवरणार आहे ना. पण सणवार असं काही असलं की मग मात्र कामांना अजिबात तोटा नसतो. भरपूर अशी कामं असतात आवरायला. आणि हे जे व्हाईट कपडे आहे ना, हे सगळे व्हाईट कपडे मी रात्रीच आलामध्ये भिजत टाकले होते. आलामध्ये भिजवले ना तर रात्री भिजून ठेवायचे आणि सकाळी एकदम स्वच्छ निघतात. रोज नाही मी आलामध्ये टाकत, पण काय झालं ना, माझा एक ड्रेस होता ब्राऊन कलरचा आणि ते व्हाईट कपडे त्याच्यावरच ठेवले गेले. आता ते एवढं काही ओलं नव्हतं केलं, पण सगळा त्याचा कलर लागला होता बनियनला. पुन्हा माझी जी लेगिन्स आहे ना व्हाईट कलरची तिला, तर म्हटलं चला आता ते 2 कपडे बुडवणारच होते मी कलर जाण्यासाठी, तर म्हटलं अजून हे पण बुडवू. म्हणून मग बनियान वगैरे जे काही व्हाईट आहे ना, धुतलेले होते ते बनियान, पण मग रीन आलामध्ये बुडवले ना तर छान असे एकदम व्हाईट निघतात. म्हणून मग मी ते एक्स्ट्रा पुन्हा सगळे कपडे भिजवून ठेवले रात्री आणि सकाळी छान स्वच्छ धुतले. आणि एकदम मन समाधानी होतं जेव्हा कपडे आपले एकदम स्वच्छ असतात ना. असा छोट्या छोट्या गोष्टींमध्येच गृहिणींचा आनंद असतो. एकदम चकचकीत असे कपडे धुतले ना तर मनाला पण एकदम हायसं आणि छान वाटतं ना. आता ओला गाऊन वगैरे सगळं चेंज करून घेतलं, ड्रेस घातला आणि फ्रेश म्हटलं आता घरामधलं सगळं आवरू. फ्रेश वाटतं ना जरा. हातपाय वगैरे धुतले आणि कपडे धुताना ना खूप ओली होते, त्याच्यामुळे ना गाऊनच घालते शक्यतो. सकाळपासून ड्रेस वगैरे घालून ठेवला ना मग गाऊन परत कपडे धुवायच्या वेळेस गाऊन वगैरे चेंज करावा लागतो. त्यामुळे ना मी आज सकाळपासूनच गाऊन घातला होता आणि अगोदर कपडे वगैरे धुवू आणि मग व्हिडिओला सुरुवात करू म्हटलं, म्हणून मग लेट व्हिडिओला सुरुवात केली. तर तरी पण म्हणजे सकाळचीच वेळ होती, पण बऱ्यापैकी टिफिन वगैरे सगळं जे होतं ते झालं होतं. ते काही तुमच्याबरोबर शेअर नाही केलं. डायरेक्ट कपडे धुवून आल्यावरच म्हटलं व्हिडिओला सुरुवात करू. तर अशा पद्धतीने तुम्ही आता सुरुवातीचं तर बघितलंच असेल की अगदी साक्षीन ते निघाले तेव्हा मी व्हिडिओला सुरुवात केली. तर टिफिन वगैरे सगळं पॅक केलेलं होतं तोपर्यंत. मग त्याच्यामुळे ना मी टिफिनची भाजी वगैरे काही शेअर नाही केलं तुमच्याबरोबर. पण आज एक नवीन रेसिपी पुन्हा तुम्हाला बघायला मिळणारच आहे आपल्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ ना शेवटपर्यंत संपूर्ण बघा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तर चला, इथे ना आता झालं सगळं चेंज वगैरे झाल्यानंतर लगेचच मी साफसफाईला लागले आपल्या, जी की आपली रोजचीच असते. तर बघा मी संक्रांतीच्या 1-2 दिवस अगोदरच साफसफाईला लागले होते ना, पण तरी पण रोजची धूळ येतच असते आणि त्यामुळे ना रोज हे सगळं स्वच्छ करावंच लागतं. आता टेबलावर ना सगळे जे येईल ते ना इथेच काही ना काही ठेवत असतं, त्याच्यामुळे अगदी डेली टेबल ना 2 वेळा आवरावा लागतो. त्यामुळे मग ते टेबलवरचं पण सगळं आवरून घेतलं. टेबल स्वच्छ पुसला आणि हा कॉर्नर मी या साईडला ठेवला होता. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही ना समोरच्या साईडला बघितला असेल, पण आता पुन्हा मी समोरच्याच साईडला ठेवणार आहे तो कॉर्नर. कारण तो इथे ठेवला ना तर मला पुन्हा TV वगैरे बघताना ना खुर्ची एकदम पुढे येते दरवाजामध्ये, त्याच्यामुळे मग नको वाटलं आणि पुन्हा मी आता त्याची जागा चेंज करून घेणार आहे. सतत माझ्या व्हिडिओत तुम्हाला दिसत असेल, सतत माझं हेच चालू असतं, याची जागा चेंज कर, त्याची जागा चेंज कर. कारण ना मला एक वस्तू एका ठिकाणी जास्त दिवस बघायला नाही आवडत. थोडंसं वेगळं घरात काहीतरी व्हेरिएशन पाहिजे ना, म्हणून मग मी सारखं इकडचं टेबल तिकडे, तिकडचं सामान इकडे, बेडरूमचं कधी हॉलमध्ये काही आणून ठेवते, तर हॉलचं काही कधी बेडरूममध्ये टाकून देते. तर असं माझं चालूच असतं. आता बऱ्याच दिवसांपासून हा कॉर्नर इथे ठेवलेला होता, म्हणजे जवळजवळ ना दिवाळीच्या आसपास असेल माझ्या मते, तेव्हापासून इथेच होतं. त्याच्यामुळे ना बॅक साईडने पूर्ण त्याला जाळं वगैरे असू शकतं म्हणून सगळं झटकून घेतलं. तसं तर मी त्यांना ना झुरळाची पावडर वगैरे या कॉर्नरला पूर्ण टाकून ठेवलेली होती साईडला, त्याच्यामुळे एवढं काही असं जाळं वगैरे नाही. पण कधी कधी असं वाटतं म्हणजे आमच्यापेक्षा त्या मकड्यात जास्त इथे राहतात. आता मकड्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कोळी म्हणतात ना, ते कोळी जाळं करतात खूप. तर ना आमच्यापेक्षा जास्त घरामध्ये त्यांचाच वावर दिसतो खूप. अगदी प्रत्येक भिंतीला ना एका रात्रीमध्ये जाळं करतात. मी झाडताना नेहमी माझी सवय आहे, झाडताना ना थोडासा झाडू भिंतीवरून पण फिरवते मी, पण ना तरी पण सकाळी उठलं की कुठे ना कुठे जाळं केलेलंच असतं. म्हणूनच म्हटलं की आमच्यापेक्षा जास्त घरात त्यांचाच वावर असतो. तर असो, आता हा कॉर्नर सरकवून घेतला. खूप जड आहे बरं का तो कॉर्नर, पण तरी कसा तरी सरकवला आणि आता हे सगळं स्वच्छ झाडून घेते.
जिथे कॉर्नर ठेवायचं होतं ना तिथलं अगोदर मी स्वच्छ झाडून घेतलं आणि आता जिथून कॉर्नर काढला ते पण झाडून घेते स्वच्छ. पण त्या अगोदर ना आता इथलं सगळं हे बेडशीट वगैरे झटकून घेते, कारण की याच्यावरच नाश्ता वगैरे होतो ना, मग तिथे पण थोडंसं झटकून घेते. सकाळी उठल्यावर झटकलेलं असतंच, पण तरी पण ना सगळे गेल्यानंतर पुन्हा एकदा मी हे व्यवस्थित झटकून घेते. छोटं छोटं काही सांडलेलं असलं ना तर त्याला लगेच मुंग्या पण होऊ शकतात ना. आणि कसं असतं, आपण घरात झुरळं कीटक हे होण्यासाठी आपणच आमंत्रण देत असतो. घरात जर स्वच्छता नाही ठेवली ना तर मग कीटक होतातच आणि मग आपण म्हणतो खूप झुरळं झाली वगैरे असं. म्हणून मग आहे ना सारखी ही स्वच्छता करावीच लागते. आता बाहेर जॉबला वगैरे जाणाऱ्यांना असं वाटतं की घरामध्ये काहीच काम नाही, पण तसं अजिबात नसतं. इतकी कामं असतात ना घरामध्ये, कधी कधी तर अक्षरशः आरामाला सुद्धा वेळ मिळत नाही. तर आता हे सगळं व्यवस्थित झटकून घेते. पण म्हटलं सगळं घर आपण स्वच्छ केलं आणि सोफ्याच्या मागे ना झाडलंच नव्हतं, तर म्हटलं चला आता तेवढंच एक राहिलं आहे तर ते पण आता झाडून घेऊ. म्हणून तो सोफा पण पुढे सरकवला आणि ही इमर्जन्सी लाईट वगैरे जाते ना तर तेव्हा कामात येते. तर ती ना त्या सोफ्याच्याच कोपऱ्याला ठेवलेली असते, पण तिला खूप धूळ बसली. म्हणून म्हटलं आता तिला ना एक फिक्स जागा अशी करू, कॉर्नरचा खालचा जो कप्पा आहे ना त्या कप्प्यात तिला पुसून वगैरे व्यवस्थित ठेवून दिली. आणि इथे सुद्धा जाळं करून ठेवलेलं होतं. थोडं जाळं असतं पण ना रोज साफ करावं लागतं ते. तर आता त्याच्या मागून पण सोफ्याच्या मागून पण व्यवस्थित सगळं करून घेते मी साफसफाई. आणि पुन्हा मग आपला हॉल वगैरे सगळं झाडायचंच आहे. अजून हे हॉलचे दरवाजे जे आहे ना ते दरवाजे पण पुसायचे राहिलेले होते. संक्रांत यायच्या 2 दिवस आधीपासून सुरुवात केली होती आणि सुरुवात मागच्या बेडरूमपासून केली होती. त्या मागच्या बेडरूमचं पण आहे ना मी सगळं काही असं काढलं नाही, फक्त वरचे जाळे जे आहे ना ते वरचे जाळे झटकून घेतले. ज्या ठोकळ वस्तू आहे ना मोठ्या त्या थोड्याशा पुसून घेतल्या फक्त, कारण की त्याच्यावर पण धूळ वगैरे बसते ना. आणि सगळ्या वस्तू काही आपण अशा प्लास्टिकमध्ये वगैरे पॅक करून नाही ठेवू शकत. पंचपात्री, ड्रम, जे काही माझे लॅपटॉप आहे ज्याच्यात गणपतीचं सामान वगैरे ठेवलेलं आहे ते, तर ते ना फक्त वरतून असं स्वच्छ करून घेतलं. आणि त्यानंतर डायरेक्ट किचनच्या साफसफाईला लागले. किचनमधली साफसफाई तुमच्याबरोबर शेअर केली, पण बेडरूमची मात्र काही शेअर केली नाही, कारण की ते काही एवढं डीप क्लिनिंग नव्हतं केलं मी. डीप क्लिनिंग शक्यतो आपली ना असं दिवाळी वगैरे काही असेल तेव्हाच होते, आणि मध्यंतरी पण 1-2 वेळा मी करते, पण मग यावेळेस नाही केली. तर म्हणून मग ते तुमच्याबरोबर शेअर नाही केलं. आणि बाकी ट्रॉल्यांचं वगैरे जे आहे किचनचं ते तर आपल्याला करावंच लागतं, कारण की तिथे सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छतेचा पॉईंट असतो. कारण तिथे ना तेलकट वगैरे सगळं होत असतं ना, फोडणी वगैरे देतो आपण, तर त्यामुळे तिथे मात्र डीप क्लिनिंगच करावी लागते. तिथे असं वरचेवर साफसफाई करून अजिबात चालत नाही. चला आता या दरवाजाची पण साफसफाई करून घेते. दरवाजा पण हा स्वच्छ वरचेवर करावाच लागतो, कारण की बाहेर थोडंसं अंधारलेलं आहे ना, जिन्यामध्ये एवढा काही उजेड येत नाही. आणि ही जाळीवर जर थोडी जरी धूळ बसली ना तर कोणी बेल वाजवली वगैरे काहीच दिसत नाही. त्याच्यामुळे वरचेवर हा दरवाजा तर मला स्वच्छ करावाच लागतो. आणि थोडंसं यावेळेस आहे ना मी विमचं लिक्विड केलं आणि विमच्या लिक्विडमध्येच थोडंसं ते स्वच्छ करून घेते, कारण की भरपूर अशी धूळ झाली आहे इथे सुद्धा. आणि पोर्चमधून पण नाही म्हटलं तरी पण भरपूर धूळ येते. बाल्कनीचा दरवाजा सतत उघडा असतो, पण पुढचा दरवाजा मात्र नेहमी बंद असतो, तरी पण ना तिथे भरपूर अशी धूळ येते. आणि या दरवाजाला कशी छोटी बारीक अशी डिझाईन आहे ना, त्यामुळे त्या डिझाईनमध्ये पण सगळी घाण जाऊन बसते. तर एकदम बोटाला असा कपडा वगैरे गुंडाळून आणि व्यवस्थित ती डिझाईन अशी बाहेरच्या साईडनी आतल्या साईडनी अशी व्यवस्थित पुसावी लागते. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे याचा कलर मी असा घेतला आहे व्हाईट आयव्हरी कलर. त्या आयव्हरी कलरमुळे तो सतत असा क्लीन ठेवावा लागतो. आणि बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल ना तर मुख्य दरवाजा आपला नेहमी स्वच्छ, सुंदर आणि सजवलेला पाहिजे, म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात हसत येते आणि टिकते सुद्धा. आता अडचणी कोणाला नसतात, अडचणी सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, फक्त त्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होतं. पण त्यातल्या त्यात आपण ना आपल्याकडून जेवढं शक्य होईल ना तेवढं लक्ष्मीच्या आगमनासाठी व्यवस्थित असं सगळं घर सज्ज ठेवायचं, म्हणजे कसं अडचणींवर मात करण्याची ताकदसुद्धा आपल्यात येते. तर असो इथे बघा, आता बाल्कनीचा दरवाजा स्वच्छ करते. आणि बाल्कनीच्या दरवाजाला पण बघितलं असेल तुम्ही, पूर अशी धूळ आहे. आणि हा तर काचेचा आहे, त्याच्यामुळे ना या काचा ट्रान्सपरंट इकडून तिकडे दिसण्यासाठी काचा
नेहमी स्वच्छ ठेवावे लागतात. तसं मी जेव्हा पण बाल्कनी धुते ना तर तेव्हा हा दरवाजा पण धुवून काढते, पण आतल्या साईडने शक्यतो धुतले नाही जात. आता बाल्कनी बाहेरच्या साईडने आणि आतल्या साईडने धुवायचं म्हटलं की सगळं पाणी घरातच येतं, त्याच्यामुळे मी बाहेरच्या साईडने बऱ्याच वेळा स्वच्छ करते, पण आतल्या साईडने लवकर तो स्वच्छ होत नाही त्याच्यामुळे. आणि त्याचा पण कलर ना व्हाईट आहे, एकदम शार्प व्हाईट आहे. जसा सेफ्टी डोअरचा कलर कसा थोडा आयवरी येतो तसा याचा नाही, याचा एकदमच शार्प व्हाईट आहे. त्याच्यामुळे ना तो सतत असं वरचेवर स्वच्छ करावा लागतो, नाही तर त्याच्यावर पण ना एकदम असं काळपटपणा येतो आणि थोडं असं पिवळट दिसायला लागतं ते. त्याच्यामुळे आता हा दरवाजा पण स्वच्छ करून घेते. आत्ता 2 महिन्यांपूर्वीच दिवाळी गेली आणि दिवाळीची पण भरपूर स्वच्छता झाली होती, तेव्हाच हा दरवाजा स्वच्छ केला. पण तुम्ही बघितलं ना आत्ता किती धूळ होती ना त्याच्यावर, मी तुम्हाला कपड्यावर दाखवलं ना भरपूर अशी धूळ होते. त्याच्यामुळे हा दरवाजा पण ना मी अगोदर कोरड्या कपड्याने घेतला स्वच्छ करायला, पण मग तो त्याच्याने काही निघतच नव्हता. मग शेवटी मी विमचं पाणी केलं लिक्विडचं आणि ते पाणी घेऊन आले आणि त्याच्याने हा दरवाजा स्वच्छ केला. तेव्हा कुठे तो असा जरा चमकदार आणि छान व्हायला लागला. तर तोपर्यंत आधी पण आला होता क्लासमधून, तर म्हटलं चला आता आधीची पण थोडीशी मदत घेऊ. आता हा दरवाजा स्वच्छ करून घेते मी पूर्ण, आणि उरलेला काही एका साईडचा दरवाजा आहे ना तो आधीला स्वच्छ करायला लावते. चला आता भेटते तुम्हाला मी डायरेक्ट संध्याकाळी. आता हा दरवाजा वगैरे स्वच्छ करून घेते आणि आराम करते. तर आता ही वेळ आहे संध्याकाळची आणि बघा मी आता फोनची बॅटरी ना खूप डाऊन झाली होती, त्याच्यामुळे मी भाजी शेअर नाही केली तुमच्याबरोबर. पण आता ती जरा थोडीशी शिजली आहे, म्हणजे 10% शिजली, फार काही शिजली नाही अजून. जस्ट फोडणीच दिली होती तिला आणि थोडा वेळ झाकून ठेवली. तर एक साईडला शेंगदाणे पण भाजून घेतले आणि भाकरी पण टाकायला सुरुवात केली त्याच तव्यावर. तर तवा गरम होताना शेंगदाणे भाजताना मग त्यामुळे लगेच भाकर पण टाकून घेतली. आणि आज आपल्याला भोगीसाठी करायच्या असतात तिळाच्या भाकरी आणि तीळ टाकूनच भाजी करायची असते. तर या भाजीचं नाव आहे खेंगट, म्हणजे नाशिकला तर खेंगट म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. तर या भाजीत टाकण्यासाठी ना वाल, वाटाणा, हरभरा, म्हणजे जे काही या सीझनमध्ये निघतात ना नवीन भाज्या, त्या सगळ्या भाज्या आपल्याला या भाजीमध्ये टाकायच्या असतात. आणि आता त्याच्यात टाकण्यासाठी मी ना थोडेसे तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतले, ते असे बारीक दळले ओले, थोडंसं पाणी टाकून, आणि तेच आता या भाजीमध्ये टाकून घेणार आहे. कारण याच्याबरोबर आपल्याला बाजरीच्या भाकरी खायच्या आहेत ना, तर बाजरीच्या भाकरी असल्या तर थोडं चुरून मुरून पण खातो आपण, आणि त्यासाठी थोडंसं भाजीला रस्सा पण पाहिजे, त्यामुळे मी आता याला रस्सा धरते. आता बघा थोडंसं टाकलं ते शेंगदाणे वगैरे, पण थोडी घट्टच वाटते आहे ना, तर आता थोडं आणखी त्याच्यात पाणी वाढवून घेते आणि मस्त कोथिंबीर वगैरे टाकली त्याच्यात. हा बेत इतका सुंदर असतो ना, तर मस्त आता भाकरी पण टाकून घेते गरमागरम. भाकरी करताना ना आपल्याला तीळ भाकरीच्या पिठात पण टाकू शकतात, पण आतमध्ये तीळ टाकले ना पिठामध्ये तर भाकरी तुटण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे शक्यतो वरतूनच तीळ लावायचे. आणि जरा दिसताना पण ते टेम्पटिंग दिसतं ना. तर बघा भाकरी छान आणि मऊसूत करण्यासाठी ना आपल्याला खरे एफर्ट्स कुठे घ्यावे लागतात, तर हे पीठ मळताना हे पीठ ना चांगलं असं रगडून मळून घ्यायचं, म्हणजे भाकरी एकदम नरम मऊसूत होतात आपल्या. आणि तुम्ही आता माझ्या भाकरी बघालच, तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवेलच. भाकरी एकदम माझी अशी टमटम फुगते मस्त. आणि आता बघा मस्त भाकरी पण थापून झाली माझी. आता वरती टाकल्यानंतर तुम्हाला दाखवते भाजताना ही कशी पोळी जशी फुगते ना माझी मस्त, आणि पोळीला कसे पूड पडतात तसेच भाकरीला सुद्धा पूड पडतात. ते भाकरीवरती टाकल्यानंतर जेव्हा आपण पाणी लावतो ना, तर तेव्हाच त्याच्यावर थोडेसे तीळ टाकायचे आणि ते तीळ लगेच पक्के बसतात त्या पाण्यामुळे. आणि मग नंतर भाकरी पलटी मारायची, तर तीळ छान असे खरपूस भाजले जातात भाकरी पलटी मारल्यावर. तर चला पुढे दाखवते मी तुम्हाला.
तर बघा इथे वरची भाकरी एक साईडने भाजते ना, तोपर्यंत मी खाली पण पीठ थोडंसं रगडून घेते. जेवढं आपल्याकडून शक्य होईल ना तेवढं पीठ एकदम रगडायचं आणि मस्त अशी भाकरी फुगते. पण मग वरती दाखवते मी तुम्हाला. एकदम छान आणि मऊसूत भाकरी करायची असेल ना तर पीठ एकदम बारीक दळून आणायचं आणि त्यानंतर ते जेव्हा भाकरी करताना भरपूर रगडायचं. बस या 2च टिप्स आहे भाकरीसाठी, बाकी काही नाही. भाकरी आपली बघितली ना कशी छान फुगते ना मस्त. एकदम जाड भाकर थापायची नाही आणि एकदम पातळ पण करायची नाही. एकदमच पातळ केली तर मग ती थोडीशी अशी कडक होते, वातड ना. त्याच्यामुळे जरा मीडियम साईजची करायची आणि जाड पण नाही करायची, मग ती आतून कच्ची राहते. आणि पोळी कशी आपली बारीक गॅसवर भाजल्यावर नंतरसुद्धा होते व्यवस्थित. तशी भाकरीचं नसतं. भाकरी ही आपल्याला बारीक गॅसवर नाही भाजता येत, फास्टच गॅस लागतो. त्याच्यामुळे जाड भाकरी केली ना तर ती वरतून पूर्ण जळून जाते. ज्या माझ्या मैत्रिणी नवीनच भाकरी शिकतायत ना त्यांच्यासाठी काही टिप्स होत्या या. आय होप त्या तुमच्यासाठी हेल्पफुल ठरतील. चला, छान असा स्वयंपाक झाला आणि तुम्ही बघितलंच असेल स्वयंपाकात खेंगट ज्याला म्हणतात ते केलं. म्हणजे मिक्स भाजी केली आणि त्यानंतर तीळ लावून मस्त बाजरीच्या भाकरी केल्या. आता जरा वेळ निवांत बसले. जेवायला बसायचंच आहे, पण एक 10-15 मिनटं बसते आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसू. तर भाजी काय काय भाज्या टाकल्या म्हणजे फोडणीला वगैरे देताना निवडताना ना शूट केलं नाही, कारण की फोनची बॅटरी डाऊन होती ना, त्याच्यामुळे फोन जरा वेळ चार्जिंगला लावला. तोपर्यंत मग स्वयंपाकाला उशीर होईल म्हणून भाजी वगैरे निवडून घेतला आणि भाजी फोडणीला पण टाकली. नंतर थोडासा मोबाईल चार्ज झाला ना, मग म्हटलं तुम्हाला असं पण सांगितलेलंच आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगते की मी त्या भाजीमध्ये ना वालाच्या शेंगा, वांगी, गाजर, हरभरे, वाटाणे असं सगळं टाकलेलं होतं. आणि नंतर भाजीला एकदम सिंपल पद्धतीने फोडणी दिली. तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी दिली, त्यानंतर थोडासा लसूण टाकला, आपले बेसिक मसाले टाकले आणि फक्त वरतून ती भाजी धुवून आणि टाकून दिली. तर छान अशी शिजली भाजी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाणे आणि तीळ बारीक करून टाकले, जसं ते बाकीचं तुम्हाला मी दाखवलंच आहे. तर चला, छान असा फक्कड बेत झाला आहे आणि उद्या आहे संक्रांत. तर आजच तुम्हाला ॲडव्हान्समध्ये संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि व्हिडिओमधूनच तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. तर चला, आता इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला छान असा प्रतिसाद पण द्याल. तर चला, बाय आणि श्री स्वामी समर्थ.